बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासूनच दिवसभर पाऊस पडतोय। 16 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आष्टी तालुक्यात सर्वाधिक 65 मिलीमीटर पाऊस झालाय। आष्टीत 7 गावांमध्ये 51 नागपुरामध्ये अडकलेले आहेत। क्षमा करा, 51 नागरिक पुरामध्ये बीडच्या आष्टीमध्ये अडकलेले होते। त्यांच्या सुटकेकरता सैन्य दलाने प्रयत्न केले आणि त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं, म्हणजे हेलिकॉप्टरने त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे 31 जणांचं पथक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होतं। या पूरस्थितीबाबत आष्टीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेलेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यात 36 गावांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे। पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना बंद ठेवण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, कालपासूनच बीडमधली परिस्थिती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि काल न्यूज चॅनलवर म्हणजे आपल्याच न्यूज 18 लोकमतवर हे स्पष्ट झालेलं होतं की एअरलिफ्ट करण्याचा विचार सुरू आहे जे अडकलेले आहेत नागरिक त्यांना। आत्ताची आष्टीतली काय परिस्थिती आहे आणि ओव्हरऑल बीडमधली? काल जो आष्टी तालुक्यातील 6 गावांना कडा नदीला पूर आल्यामुळे त्या नदीचा पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला होता। त्या ठिकाणी जवळपास जे अडकलेले नागरिक होते त्यापैकी 52 नागरिक अडकलेले होते आणि त्यांना एअरलिफ्ट करून जी भारतीय सैन्य दलाची तुकडे आलेली होती त्यांनी एअरलिफ्ट करून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलेले आहे। तर विशेषतः त्याच परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेले, घरं देखील पाण्याखाली आहेत आणि आज जर आपण त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर पाणी हळूहळू ओसरायला लागले, त्यामुळे नुकसान किती मोठ्या प्रमाणात झाले याचा देखील अंदाज आता त्या ठिकाणी यायला लागलाय। ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं त्या ठिकाणची जी पूर परिस्थिती आहे ती देखील सांगितलेली होती। त्यामुळे अत्यंत भीषण परिस्थिती पूर परिस्थिती त्यांनी निर्माण झाली होती। काही लोक छतावरती बसलेले होते, त्यांना देखील एअरलिफ्ट करून काढण्यात आलेलं। रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत हे जे काही सर्च ऑपरेशन होतं आणि हे जे बचाव कार्य होतं ते देखील सुरू होतं। त्या ठिकाणी एनडीआरएफचं जे 31 जणांची जी टीम आहे ती देखील आज देखील तळ ठोकून आहे। का तर आज देखील हवामान खात्यानं जो जोरदार पाऊस आहे त्याचा देखील इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आजही एनडीआरएफची टीम बीडमध्ये तळ ठोकून आहे। दुसरीकडे जर बघितलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडीमधून लाखो क्युसेक पाण्याचा जो विसर्ग केला जातो त्यामुळे गोदावरी परिसरातील जे 32 गावं आहेत ते देखील आज पूर परिस्थितीमध्ये आहेत। त्या ठिकाणी देखील पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे, त्यामुळे तिथं देखील काही बचाव कार्य करण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर बीड जिल्ह्यामधले जे इतर तालुके आहेत त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती। परळी, आंबेजोगाईमध्ये मांजरा नदी आहे, मांजरा नदीचे जवळपास मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडल्यामुळे त्या ठिकाणी देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। तर माजलगाव धरणाचे देखील काही दरवाजे उघडण्यात आले होते, त्यामध्ये 11 दरवाजे उघडण्यात आले होते आणि 19,000 क्युसेक पाणी हे सिंदपरा नदी पात्रात सोडण्यात आलेलं होतं, त्यामुळे तिथे देखील पूर परिस्थिती आहे। आज पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी मात्र पाणी आणि पूर परिस्थिती ही कायम आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे आणि कुणीही नदी काठावरती जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे। मात्र काल झालेल्या आष्टीमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे त्या ठिकाणी 2 जणांचा बळी गेलेला आहे, तर 5 जनावरं दगावल्याचं देखील शासकीय अहवालामध्ये आकडेवारी समोर आली। मात्र काल जे काही 16 महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे प्रचंड असं पिकाचं नुकसान झाले। नुकसानीचा आकडा आता जी अंतिम पंचनामा आणि अंतिम टक्केवारी समोर येईल, मात्र प्रचंड नुकसान झाले। प्रशासन देखील धीर आणि दिलासा देण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे। नक्की सुरेश, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।